की भारतीय इकॉनॉमी कुठे जाताना दिसते, हाऊ वी आर, आपलं आत्ताच एक थोडक्यात जर सांगू शकलात. म्हणजे मला म्हणायचं आहे काय, की मला माहिती आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहात, खूप आहेत, सगळं चांगलं चाललंय, किंवा काही गोष्टी आपल्याला भीती पण वाटतात काही लोकांना. तर तुम्ही एक सिम्पल तऱ्हेनं की का आपल्याला देशामध्ये म्हणजे जगामध्ये जे नाव आलेलं आहे, मोदीजींनी केलंय म्हणा किंवा आणखीन कोणी, तुमचं जे मत आहे ते तुम्ही सांगू शकाल का? भारतीय इकॉनॉमी कुठे आणि कशी चालली आणि आपलं स्थान काय, आणि माझ्यासाठी त्याच्यामध्ये काय फायदा आहे? अगदी अगदी मोकळेपणाने. सॉरी इंटरप्ट, ह्याच्यामध्ये 4 आपण एज ग्रुप पण पकडूया. यंग माणसांसाठी काय फायदा आहे येणाऱ्या टायमामध्ये, मिडल एज व्यक्ती असेल त्याचे काहीतरी डिमांड्स नीड्स असतील त्याच्यासाठी काय आहे, लेडीज म्हणा किंवा विमेन्स म्हणा त्यांच्यासाठी काय, आणि सिनियर सिटीजन्स, हे तुम्ही म्हणजे सगळं, मी चूप असतो पण तुम्ही हे सांगा. आणि HNI साठी पण, आणि त्याच्याबरोबर पण मी सगळे प्रश्न एकत्र विचारतो, सॉरी, पण त्यामध्ये माझा आत्ता दिसतंय की खूप भारतीय जे HNI असे जे आहेत ते सोडून चालले असं आहे. तर ते पण काय बरोबर आहे काय नाही, म्हणजे मला नुसता गोडी गोडी पिक्चर नाही, आपल्या प्रेक्षकांना समजून दे तुमच्या मार्फत की इंडियन इकॉनॉमीचं पूर्ण पिक्चर त्यांच्यासमोर एक प्रेझेंट करा प्लीज. अगदी मोकळेपणाने सांगतो, याचं उत्तर सविस्तर होईल पण देतो. सिम्पल. याचं एक सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सकट, पराग सरांसकट तुम्हा सगळ्यांनाही विनंती की या प्रश्नाचं उत्तर देताना मीही विसरतो, तुम्हीही विसरा की माझी राजकीय पार्श्वभूमी काय, स्वतःची सामाजिक पार्श्वभूमी काय. कारण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये चंद्रशेखर टिळक कुठच्या पक्षाचा आहे किंवा श्रोते कुठच्या पक्षाचा आहे याला काडी मात्र किंमत नाहीये. तुम्ही एकदा एक अर्थव्यवस्था म्हणून जेव्हा उभे राहता त्यावेळेला ती अर्थव्यवस्था कोण आहे याच्याशी देणघेण आहे. कारण तुम्ही जर उद्या परदेशात गेलात तर भाजपचा मतदार आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट किंवा काँग्रेसचा मतदार आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट असं कुठंही नसतं. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की अर्थसंकल्प हे राजकीय डॉक्युमेंट आहे पण ते अर्थकारणाशी निगडीत आहे. आणि यातला फरक आपण लक्षात घ्या, साधं गणित घ्या की अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, राजकारणाशी नाही. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपण दुकानात जेव्हा एखादी वस्तू आणायला जातो त्यावेळेला तो दुकानदार तुमच्यासाठी असं विचारतो का आधी त्या वस्तूचा भाव सांगायच्या आधी की तुम्ही कोणत्या पक्षाचे मतदार आहात, किंवा